हरिओम. एकदा एक ऋषी बरेच वर्ष अरण्यामध्ये तपश्चर्या करत होते आणि बरेच वर्ष साधना करूनही त्यांना काही ज्ञानप्राप्ती होत नव्हती. एक दिवस अचानक त्या झाडाचं वाळलेलं पान खाली जमिनीवर पडलं. ते पडलेलं पान वाऱ्याने उडून तिकडे जाऊन पडलं. ऋषी बघत होते. वाऱ्याची दिशा बदलली आणि तेच पान उडून परत या बाजूला पडलं. परत जरा वेळाने ते उडून तिकडे पडलं. ऋषी खूप आनंदी झाले. ते म्हणाले, आज माझी इतक्या वर्षाची तपश्चर्या फळाला आली. आज मला ज्ञानप्राप्ती झाली. ते म्हणाले, मला ज्ञान झालं की नियती जसं आपल्याला ठेवेल तसा आपण त्याचा स्वीकार करावा. आज नियतीने इकडे ठेवलं, हरिओम, स्वीकारे. नियतीने आज ते दिलं तरीसुद्धा स्वीकारे, हरिओम. कारण ते म्हणले की भगवंत श्रींना माहीत आहे की कोणाला किती, कधी, कसं, केव्हा, काय द्यावं आणि त्याप्रमाणे ते देतच असणार. आपली तक्रार नसावी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रत्येक गोष्टीचा नियतीने जो आपल्याला दिला आहे त्याचा आपल्याला स्वीकार आहे आनंदाने, कुठेही तक्रार नाही. अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्र मुनी जनकराजाला हेच सांगतात की राजा, जो वासनाशून्य, आलंबनरहित, स्वच्छंद व बंधनमुक्त असून नियतीच्या इच्छेने वाळलेल्या पानाप्रमाणे जो आचरण करतो तो ज्ञानी. त्याचा मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. हरिओम.